नमस्कार, मी कविता. शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. तर आज आपण वरण चकोल्या बघतोय. त्यासाठी मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे. ती इथं आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली कुकरमध्ये. आणि आता यामध्ये मी पाणी टाकून घेते. 2 शिट्ट्या आधी घेऊन घ्यायच्या बारीक गॅस करून. आणि थोडा वेळ 10 मिनटं शिजवून द्यायचं छान. गॅस चालू करून घेते. कुकर होतोय. इथं चकुल्यांसाठी मी पीठ भिजवून घेणार आहेत. इथे मी आता 1-1.5 वाटी पीठ घेते, गव्हाचं पीठ घेते. यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि थोडा वाव्याने छान चव येते. त्यासाठी थोडा मी हातावरती पुस करून घेतलेला आहे. आणि आधी सर्व एकत्र एकजीव करून घेऊयात. मीठ सगळीकडे लागले जाईल. आणि आता या पिठाचा एक गोळा बनवून घेणार आहे. गोळा थोडा घट्ट बनवून ठेवायचा अर्धा तास. जसं जसं पाणी लागेल तसं तसं टाकायचं. मी आता याचा गोळा बनवून ठेवते. या पिठाला आता थोडा तेलाचा हात लावू आणि थोडा वेळ बाजूला असाच गोळा ठेवून देऊयात. बघू शकता. आता इथे मी डाळीला फोडणी देऊन घेते. कढई ठेवलेली मी इथे गरम झाली. आता कढई, त्यामध्ये तेल ओतून घेते. तेल तापलेलं आहे. आता यामध्ये मी थोडे जिरे टाकून घेते. जिरे छान फुलले. त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची घेतलेली होती, त्याचे 2 भाग करून घेतलेले ते टाकून घेते. आता मी लसूणची थोडी पेस्ट करून घेतलेली होती, ती टाकते. थोडी आजाळी सकाळीच पेस्ट करायची. आणि त्यामध्ये खूप असा मस्त कढीपत्ता टाकायचा. आणि इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत, ते बघू शकता. असे गरम तेलावरती टाकून घ्यायचे. छान असे लगेच ते मस्त तडतडतील. असं हलवून घ्यायचे. छान असा वास येतोय आता मस्त लसणाचा. तर यामध्ये मी आता कांदा कापून घेतलेला होता, एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकते. तुम्ही वरण चकोल्या कुकरमध्ये पण करू शकता. एक शिट्टी घ्यायची आणि 5 मिनटं बारीक गॅसवरती बारीक गॅस करून ठेवायचा. तर कुकरमध्ये पण छान होत्या, पण मी कढईमध्ये बनवते. या तेलामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची, कारण तेलामध्ये जर कोथिंबीर टाकली ना तर तिचा कलर असाच हिरवा हिरवा राहतो. खूप छान दिसते ही. वास पण छान येते. चांगलं असं थोडं मस्त परतून घ्यायचं. तर यामध्ये मी आता मसाले ॲड करते. थोडं मी हळद टाकते, थोडी लाल पावडर टाकते, अर्धे चमचा, आणि अर्धा चमचा काळा मसाला.
हा मसाला तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या, तुम्हाला किती तिखट लागतं आहे. कारण मी एक हिरवी मिरची पण टाकली होती यामध्ये. असं छान असं बघू शकता, मस्त कलर पण आलेला आहे. तर आता यामध्ये मी डाळ माझी शिजून झालेली होती, मी ती एका पातेल्यात काढून घेतली होती, ती ॲड करते. हे बघू शकता माझी डाळ पण छान शिजली आहे इथे. ती रवीने नाही घुटली तरी चालते, कारण डाळ फळ करायचं आहे आपल्याला, तर ती अशीच पाहिजे. तर ती आता मी टाकून घेते. बारीक गॅस केलेला आहे तिथे मी. पाणी थोडं जास्त टाकायचं, कारण त्या आपण जेव्हा चकुल्या त्यामध्ये टाकतो तर त्या पाण्यामध्ये शिजल्या पाहिजे, तर त्या अंदाजाने पाण्याचा वापर जरा जास्त करायचा इथे. आणि इथे आता चवीपुरतं मीठ टाकून घेते. आधी मी मीठ नव्हतं टाकलं डाळीमध्ये शिजण्यासाठी, तर आता इथेच टाकते, तर थोडं जास्तच टाकून घेते. आणि इथे मी हा गुळाचा खडा घेतलेला आहे, तो टाकते. गुळामुळे खूप छान टेस्ट लागते वरण चकुल्यांना. तर आता याला एक उकळी आल्यानंतर मी यामध्ये चकुल्या टाकणार आहे. तर मी आता चकुल्या करायला घेते. आता मी चकुल्या बनवून घेते. खूप छान मस्त पीठ पण भिजलेलं आहे तिथे. थोडी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशी एक पोळी लाटून घ्यायची आधी. हे अशी आता इथे मी अशी एक पोळी छान लाटून घेतलेली आहे. इकडचं कोपरं थोडं जाड आहे, तर आपण थोडा पातळ करून घेते, कारण पातळ लवकर शिजले जातात. आणि जास्त पातळ पण नको आहे, कारण त्याचा गाळ होऊन जाईल. आणि इथे आपल्या डाळीला उकळी पण आलेली आहे अशी छान. तर चला मग पटकन मी इथे कापून घेते. मी कापण्यासाठी याचा वापर करते करंज्याच्या साच्याचा. अशी पूर्ण कापून घ्यायच्या आणि यामध्ये एक एक दोन दोन सोडून द्यायच्या, कारण एकदाच टाकल्यानंतर त्या चिपकतील. तर अशा सोडून द्यायचे. तर आता मी पूर्ण 2-3 पोळ्यांचं पीठ घेतलेलं आहे इथं, तर पूर्ण बनवून घेते आणि पूर्ण टाकून देणार आहे मी. आता इथे माझ्या पूर्ण वरण चकुल्या टाकून झालेल्या आहेत. हे बघू शकता, शिजता पण छान. आता मी कढईवरती अर्ध झाकण ठेवते. 10 मिनटं लागतं याला शिजण्यासाठी. तर आता बघूया 10 मिनटं याची वाट. हे आता वरण फळ छान शिजलेलं आहे. आता असं मस्त छान घट्ट पण झालेलं आहे. असंच ठेवायचं, कारण जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं, कारण नंतर गार झाल्यानंतर घट्ट होऊन जातं. तर असंच राहून द्यायचं. आता मी इथे गॅस बंद करते. तर चला आपण मी डिशमध्ये सर्व करून घेते. हे बघू शकता, मस्त असं पातळ पातळ लाटल्यामुळं पटकन छान शिजलेले आहेत आणि एकदम मोकमोकळे झालेले आहेत वरण चकुल्या. तर इथे मी तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. मी शेंगदाण्याची चटणी मिक्सरच्याच भांड्यामध्ये शक्यतो ठेवते. भांड्याचा वापर जास्त करत नाही मी. जसं लागेल तशी वापरली जाते ती एका दिवसामध्ये. आणि कैरीचं लोणचं, मस्त दुपारच्या जेवणाचा छान असा बेत. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा वरण चकुल्याची रेसिपी कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका. तर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका.
सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझा हा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. तर मग भेटूया अशाच पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.